नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। गेले 15 दिवस आपण बघतोय पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय माध्यमांमध्ये बातम्या देण्यासाठी कशी जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे। बातम्या दिल्या पाहिजेत, माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे, त्यासाठी बातमीदारांनी हे कष्ट घेतले पाहिजेत। बातमीदारांनी ग्राउंड रिपोर्टिंग केलं पाहिजे, बातमीदार लोकांशी बोलले पाहिजेत, हे सगळं खरं आहे। मात्र बातम्यांची सत्यता आणि पडताळणी हा विषय सुद्धा यामध्ये महत्त्वाचा आहे आणि दुर्दैवानं आजच्या या बातमीदारीमध्ये वृत्तवाहिनींवरच्या आणि समाज माध्यमांमध्ये खास करून जे यूट्यूब चॅनल्स आहेत आणि त्या माध्यमातून ज्या बातम्या दिल्या जातात त्या जर आपण बारकाईनं बघितल्या तर त्या बातम्यांना कुठेही कुणीही दुजोरा दिलेला नसतो, कुठे पुष्टी दिलेली नसते। आपल्याला वाटतं म्हणून ती बातमी आपण चालवतो, कारण लोकांनी ती जास्तीत जास्त बघावी आणि आपला TRP वाढावा, आपले व्ह्यूज वाढावेत, आपल्याला लाईक्स जास्त मिळावेत, हाच त्यामागचा उद्देश असतो। एखादं जळजळीत असं काहीतरी त्याला हेडिंग द्यायचं आणि आत मजकूर, त्यात कंटेंट काहीच नसतो, असा प्रकार आपल्याला सध्या बघायला मिळतोय। गेली 2 दिवस जो प्रकार भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये युद्धाचा सुरू आहे, त्या युद्धाच्या बातम्या आपण जर बघतोय रात्रभर तर त्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहेत आणि या बातम्या देत असताना देशाची सुरक्षितता आणि प्रसंग याचं कुठेही तारतम्य या वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणारे जे अँकर आहेत आणि त्यांचे बातमीदार यांच्यामध्ये कुठेतरी आहे असं अजिबात वाटत नाही। यामध्ये अत्यंत विसंगती आहे आणि कालच्या बातम्या जर आपण बघितल्या रात्रीच्या तर अत्यंत धक्कादायक बातम्या अगदी आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी या दिलेल्या होत्या। भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं, ह्याच्यावर कब्जा केला, त्याच्यावर कब्जा केला, वाटेल ते मनाला येईल ते काल आरडाओरड करून हे अँकर बातम्या देत होते आणि त्याला लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत होते। अर्थात लोकांचा त्यामध्ये काय दोष? लोकांचा काही दोष नाही, कारण जे दाखवलं जाते ते बघणं आणि त्यावर विश्वास ठेवणं इतकंच सर्वसामान्य नागरिक त्यांच्या हातामध्ये आहे। आपण बातम्या देत असताना त्याची सत्यता पडताळणी याबद्दलची अधिकृत माहिती मिळते का, त्याच्या संदर्भात कोण बोलतं का, त्याच्यावरती ही बातमी अवलंबून असायला पाहिजे। मात्र दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही। IQ माहितीवर आधारित बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवली जाते, असा प्रकार सध्या वृत्तवाहिन्यांमध्ये असल्याचं आपल्याला आढळून येईल। सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये असं आहे की हा प्रसंग युद्धाचा आहे आणि हा विषय देशाशी निगडीत आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा आहे अशासाठी की यामध्ये सुरक्षितता आहे, सर्वसामान्य नागरिकांचा जीव यामध्ये महत्त्वाचा आहे, लष्करी जवानांचा जीव यामध्ये महत्त्वाचा आहे, हे देशाचं सगळ्यात मोठं आपलं वैभव आहे। हे लक्षामध्ये घेऊन बातमीदारी करणं अपेक्षित आहे, कारण युद्ध सुरू झाल्यापासून आपण बघतोय की भारतीय संरक्षण दल आणि गृह मंत्रालयाच्या वतीनं रोज माध्यमांमध्ये अत्यंत शेलक्या शब्दात योग्य ती माहिती माध्यमांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाते। रोज सायंकाळी पत्रकार परिषद ही घेतली जाते। चुकीच्या बातम्या या दिल्या जात असल्यामुळं संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना ती बातमी चुकीची आहे असं घडलेलं नाही याचा खुलासा हा करावा लागतो, त्यात त्यांचा वेळ हा चाललेला आहे। याचं भान या वृत्तवाहिन्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे। आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये 26/11चा जो दहशतवादी हल्ला झालेला होता आणि या हल्ल्याचं कव्हरेज त्यावेळेला सर्व वृत्तवाहिन्यांनी लाईव्ह केलेलं होतं। बाहेरून हे सगळं ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे, जवान कसे ताज हॉटेल आणि त्या सगळ्या परिसराला त्यांनी विळखा दिलेला आहे, हेलिकॉप्टरमधून ते कसं खाली उतरत आहेत आणि अतिरेक्यांना पकडण्याकरता कशी रणनीती ते आखतायत, याची सगळी माहिती ही वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह सुरू होती। आणि आतमध्ये ताज हॉटेलमध्ये जे अतिरेकी लपलेले होते, कसाब आणि त्याचे साथीदार, त्यांना मोबाईलवर ह्या सगळ्या गोष्टीची अपडेट ही मिळत होती, त्यामुळे ते अलर्ट होत होते। बाहेर काय परिस्थिती आहे, संरक्षण दलानं कशी रणनीती आखलेली आहे आपल्याला पकडण्यासाठी याबद्दलची सगळी माहिती ही त्यांना मोबाईलवर मिळत होती। त्यामुळे अशा युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे लक्षामध्ये घेऊन बातमी देत असताना बातमीची मर्यादा सुद्धा बघणं गरजेचं आहे। त्यामुळे वृत्तवाहिन्यांनी ही जी घाई चालवलेली आहे बातम्या देण्याची, आणि केवळ बातम्या दिल्या जातात असं नाही तर त्यामध्ये अभिनय पण आहे, आरडाओरड पण आहे, म्हणजे संकेताला धरून या बातम्या दिल्या जातात असं माझं स्पष्ट मत नाही आहे।
याला कुठंतरी आवर घातला पाहिजे, कारण हा विषय देशाशी निगडीत आहे. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं देशातला सर्वसामान्य नागरिक नाही म्हणलं तरी तणावात आहे. मनातल्या मनात कुठंतरी भीतीचा कप्पा हा निर्माण झालेला आहे. जी गावं सीमेवरती आहेत त्या गावातमधली जी लोक आहेत त्यांच्यावर काय परिस्थिती आलेली असेल याचा आपण विचार करायला हवा. भारतीय संरक्षण दलानं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट केली. जर का ती नष्ट झाली नसती तर भारतीय नागरी ठिकाणं आणि लष्करी आस्थापना हेच पाकिस्तानचं टार्गेट होतं आणि मोठं नुकसान हे भारताला सोसावं लागलं असतं. मात्र आपलं संरक्षण दल, हवाई दल इतकं सक्षम आहे की ते त्यांनी होऊ दिलं नाही, ते होऊ शकलं नाही. याबद्दल भारतीयांना खात्रीसुद्धा आहे आणि त्याचा अभिमानसुद्धा आहे. जी शहरं संवेदनशील आहेत त्या शहरांमध्ये सध्या सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे. ठिकठिकाणी नजर ठेवली जाते. खूप गांभीर्यानं ही सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यामुळं गोपनीयता इथं महत्त्वाची आहे, सुरक्षितता इथं महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन वृत्तवाहिन्यांनी बातम्या देणं आवश्यक आहे. उगीचच आपला TRP वाढावा, आपल्याला जास्त लाईक्स मिळावेत, आपल्याला व्ह्यूज मिळावेत याच्याकरता अशा पद्धतीची बातमीदारी करणं हे योग्य नाही. अत्यंत शांत, संयत, मोजक्या भाषेमध्ये जे घडलं आहे तितकंच, ते पण सुरक्षिततेची मर्यादा लक्षामध्ये घेऊन सांगणं हे इथं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं हा व्हिडिओ आम्ही बनवला. आपल्याला कसा वाटला ते आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.